पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याकांडात महत्त्वाची न्यायालयीन घडामोड घडली। या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। दोन्ही आरोपींच्या 3 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केली होती, मात्र न्यायालयानं ती फेटाळून लावत न्यायालयीन कोठडीचा आदेश दिलाय। तसंच आरोपींच्या संमती अभावी नार्को चाचणीचीही मागणी न्यायालयानं नाकारली। बचाव पक्षानं पोलिसांकडे अतिरिक्त कोठडीसाठी कोणताही नवा ठोस पुरावा नसल्याचा दावा केलाय। दरम्यान या हाय प्रोफाईल प्रकरणाचा तांत्रिक आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। पोलीस कोठडी मागितलेली होती, परंतु कोर्टाने आज त्यांचं ग्राउंड्स कन्सिडर करून पोलीस कस्टडी एक्सटेंड केली नाहीये, त्यांना ज्युडिशियल कस्टडी मध्ये घेतलेलं आहे। नार्कोटिक्सची काही मागणी करण्यात आली होती का? आज त्यांनी तो अर्ज काही प्रेस केलेला नाहीये, ते कदाचित त्यांना तो ड्रॉप करायची इच्छा आहे। सफिशियंट नव्हते कस्टडी एक्सटेंड करण्यासाठी, त्याच्यामुळे ती कस्टडी एक्सटेंड केली नाही त्यांनी। ग्राउंड सफिशियंट नसल्यामुळे पोलीस कोठडी एक्सटेंड केली नाही। 14 दिवसांनी। सर, सिया आणि चेतननी अजून एका व्यक्तीशी संवाद साधला होता याविषयी, असं काही सरकारमध्ये कुठल्याही प्रकारे त्याचा उल्लेख नाही। आज के रिपोर्ट में ऐसा कोई उसके